दरम्यान राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येलो अलर्ट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे, पुणे घाट, सातारा घाट, अहिल्यानगर आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यात आज अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। आज मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, त्यामुळे मुंबईला हवामान खात्यानं आज येलो अलर्ट जो आहे हा दिलेला आहे। मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि कोकण पट्टा हा सगळा पट्ट्यामध्ये येलो अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे। विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट, सातारा घाट या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हा या परिसरात देण्यात आलेला आहे। खरं तर ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाडा जो आहे हा मोठ्या प्रमाणात होतोय। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईत अशाच पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासूनच जर पाहायला गेलं तर अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण मुंबईत पाहायला मिळतंय। हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवलेला आहे तो म्हणजे राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज जो आहे हा हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे खास करून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आव्हान हवामान खात्याकडनं करण्यात आलेलं आहे। कारण का अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होत असतं। त्याचसोबत दुपारच्या 4 नंतरच्या सत्रात विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे विजा पडताना घराबाहेर जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवरती प्रशासनानं आव्हान जे आहे हे केलेलं आहे। मात्र मुंबईतील जर आपण स्थिती पाहायला गेलं तर अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे मुंबईला आज येलो अलर्ट हा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवलेली आहे, त्यामुळे मुंबईतील चित्र जर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबईत अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।